जन्मावं लागतं। आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ मी ईशांत कुरवाडी मी ईशांत कुरवाडी या शिवसैनिकाचं मनापासून स्वागत करतो। भवानी तलवार घेऊन याती राजे बसले घोड्यावरती, 19 फेब्रुवारीला आली माझ्या राजाची जयंती। असा एकमेव राजा होऊन गेला ज्याच्या दरबारामध्ये एकदाही नृत्यांगना नाचलेली नाही। हा जगातला एकमेव राजा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला सांगितले की प्रत्येक स्त्री मराठ्याच्या घरातील देवता आहे। तर राऊसाहेबांनी म्हणजेच आपल्या मासाहेबांनी आम्हाला सांगितले की प्रत्येक स्त्री मराठ्याच्या घरातील आपल्या मायमाऊलीसारखी आहे। पण शिवजयंतीच्या शिवपर्वावरती त्याच मर्दमावळ्यांनी डॉल्फी डीजे वरती गाणे लावायला चालू केली। शीला जवान झाली, पिंकी पैसेवाली झाली आणि मुन्नी बदनाम झाली ना आपल्याच आया बहिणींची लपतळं गावाच्या वेशीवरती टांगायला चालू केली। मित्रांनो, एक कवी मित्र म्हणतो की वाईट वाटतं राजा या जगात जगावं लागतं, आपल्या अब्रूंची लपतळं अब्रू झाकण्यासाठीच मागावं लागतं। आया बहिणी कुणीच नाही राहिलं इथं कुणाची नाती, शासन करणाऱ्या तलवारीची राजा गंजून गेलं इथं पाती। आपलं पोरग हे दुसऱ्याचं कार्ट म्हणावं लागतं की वाईट वाटतं राजा या जगात जगावं लागतं। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास स्त्रीबद्दल बघितला, पण आजच्या पुरुष वर्गाला स्त्रियांबद्दल किती आदर्श आहे। आजचा पुरुष वर्ग म्हणतो की महिलांनी आमच्यासाठी काय केलं, त्याच्यासाठी सांगतो। दादांनो, गळा तिचा आहे, मंगळसूत्र तुमच्या नावाचं आहे, कपाळ तिचं आहे, कुंकू तुमच्या नावाचं आहे, रक्त तिचं आहे, दूधही तिचंच आहे, पण पोरग मात्र दादांनो आजही तुमच्या नावाचं आहे ना। यापेक्षा स्त्रीने आणखी काय करावं। त्यावेळेस कुणीतरी म्हणतं मला शिवाजी व्हायचंय, मला संभाजी व्हायचंय। त्याच्यासाठी सांगतो, ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला, ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला, ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला, आणि ज्याला बाईतली आई कळाली ना तो जिजाऊचा शिवबा झाला। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं गर्जना करणारे अनेक लोक पाहायला मिळतील। जय भवानी म्हटलं की जय शिवाजी म्हणायला लोक तयार आहे, पण शिवाजी महाराजांना हृदयात मिळवणारे लोक किती आहे हा मोठा चिंतनाचा विषय आहे। शिवाजी आहे ना उलट करा तर होतो जीवाशी। सर्वसामान्य माणसाच्या जीवाचं रक्षण व्हावं यासाठी जो स्वतःच्या जीवाशी लढतो त्याला शिवाजी म्हणायचं, ही शिवाजी नावातली ताकद आहे। कर्मवीर भाऊराव पाटीलांनी सातारा शिवाजी महाविद्यालय चालू केलं। त्या सातारा शिवाजी महाविद्यालयाचं नाव मोठं करण्यासाठी ते प्रत्येकाच्या दारात जायचे आणि आपल्या मायमाऊलीला म्हणायचे की माझ्या सातारा शिवाजी महाविद्यालयाचं नाव मोठं करण्यासाठी तुम्ही काहीतरी मदत कराल का। त्यावेळेस आपल्या मायमाऊली त्यांना गहू, कोणी तांदूळ, कोणी जोंधळ असे द्यायचे। त्यावेळेस ते सातारा महाविद्यालय चालायचे। एके दिवशी भयानक दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील एका व्यापाऱ्याकडे गेले आणि म्हणाले, अहो आपल्याकडे खूप दुष्काळ पडला, तुम्ही मला 40,000 रुपयाची मदत कराल का। त्यावेळेस तो व्यापारी म्हणाला, अहो कर्मवीर भाऊराव पाटील, मी तुम्हाला 40,000 काय 1,00,000 रुपये देतो, पण तुम्ही एक काम करायचं, शिवाजी महाराजाचं शाळेला दिलेलं नाव तिथं काढायचं आणि माझ्या बापाचं नाव लावायचं। त्यावेळेस कर्मवीर भाऊराव पाटील म्हणाले, माझ्या मुलांना जगवण्यासाठी, माझ्या मुलांना वाढवण्यासाठी एक वेळेला कर्मवीर भाऊराव पाटील स्वतःच्या बापाचं नाव बदलेल, पण शाळेला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कधीच बदलणार नाही। ही छत्रपती शिवाजी महाराज नावातली ताकद आहे। कितीही महान कार्य केलं तरी छत्रपती शिवाजी महाराजांची जागा कोणी घेऊ शकत नाही, आणि चंद्र सूर्य तारे असेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांसारखा आदर्श व्यक्ती होऊ शकत नाही। एवढे बोलून मी माझ्या भाषणाला विराम देतो।